नमस्कार मित्रांनो, तर मी चाललो आहे आज जालन्याला आपल्या ताईला सोडायला. ही आहे आमच्या गावातली एकुलती एक नदी. पाणी बघा किती हिरवंगार आहे. जळगावमधून टन घेऊन निघालो रामनगरला जायला. रस्त्याने जाताना लागलं हे ट्रकला काहीतरी झालेलं होतं भाऊ. आणि निघालो आपण आपल्या जालन्याच्या रस्त्याने. रस्त्याने जाताना लागला हा तेलाचा जालन्यातला एकुलता एक कारखाना. मंठा चौफुलीहून बायपासने निघालो डायरेक्ट आंबड चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्याने. तिथं येणार होती आपली बस. हा आहे जालन्यातील सर्वात फेमस मॉल. ह्या मॉलचं नाव तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आंबट चौफुलीवर येऊन तई वाट बघत होती बसची, पण बस काही सध्यास आलेली नव्हती. येणार होती 20 मिनिटांनी. आंबट चौफुलीवर गेल्यावर आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही इथं काकडी बोरं घेतले. महाग तर खूप होती, पण आपली ताई पैसे देणार होती म्हणल्यावर आपल्या सगळंच गोड लागतं. पैशाचा काही विषयच नाही हो ताई असल्यावर. 20 रुपयात फक्त आलेले होते 6 बोर, आणि त्याच्यामुळे मी घेत होते मोठा मोठा घास, कारण मला लय भूक लागलेली होती. आणि ही पा माहीत तोंडाकडे असं पोर आली जसं काही सोनं खोरवली. आणि तेवढ्यात आली ताईची बस. मग ती फटाफट बसमध्ये चढली आणि तिला काय चढताच येईना झालं हो. शेवटी विषय वजनाचा हो, खाते पिते घरची आहे, बाकी काहीच नाही. तिला सोडून निघालोय आपण आपल्या गावाच्या रस्त्याने. आणि आंबट चौफुलीवर ट्रॅफिक भेटणार नाही म्हणल्यावर असं कधीच होणार नाही. आणि आपण जात काय नाही तर लगेच सिग्नल लावून गेलं. आणि जालन्याच्या बाहेर निघलं नाही की इतकी थंडी वाजायला लागली की काय सांगावं तुम्हाला. आपल्याकडे होती आपली स्प्लेंडर, आणि आपण काय रुमाल वगैरे स्वेटर काही घातलेलं नव्हतं. आणि डायरेक्ट 360च्या स्पीडनं निघालो आपण आपल्या गावाच्या रस्त्याने. वाटाने इतकं भारी नजारे होते, सनसेट वगैरे इतका भारी दिसू लागलं की काय सांगावं. फक्त बाकी कमी कायची नव्हती, फक्त कमी होती आयफोनची. आणि ती बी आपण लवकरच घेणार आहे. आजसाठी एवढंच. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.